आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लाखो अनुयायी चैत्यभूमी आणि छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर परिसरात कृतज्ञता आणि अभिवादनासाठी गर्दी करतात। या अनुयायांच्या सेवेसाठी जेवण, पाणी, आरोग्य, शिक्षण, संविधान जागृती, कायदेशीर मदत, आर्थिक साक्षरता अशा विविध निःशुल्क सेवाभावी उपक्रमांचे स्टॉल अनेक आंबेडकरी सामाजिक आणि राजकीय संघटना तसेच स्वयंसेवी गटांकडून उभे केले जातात। मात्र यावर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने या स्टॉलसाठी आकारलेल्या शुल्कामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे। भरमसाठ शुल्क वाढ केल्यामुळे आंबेडकरी अनुयायांची अडचण निर्माण झाली असून जर एवढे शुल्क आकारले जात असेल तर पालिकेने तरतूद केलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या साठीचा फंड नेमका कुठे वापरला जातो असा रोखठोक सवाल सामाजिक कार्यकर्ते भारतीय लोकसत्ताक संघटनेचे अमोल कुमार बोधीराज यांनी विचारला आहे। दरवर्षी साधारणपणे 2,000 रुपये देऊन उभारले जाणारे छोटे स्टॉल्स यावर्षी 5,118 रुपये आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे। अमोल कुमार बोधीराज यांनी महानगरपालिकेची रिसीटच शेअर केली आहे। शिवाजी पार्क परिसरात दरवर्षी 500 पेक्षा जास्त स्टॉल्स लागतात। प्रत्येक स्टॉलसाठी 5,118 रुपये आकारले तर एकूण 25,59,000 रुपये इतका महसूल होतो। त्यामुळे अनुयायी आणि स्वयंसेवी संस्था असा आरोप करत आहेत की महापरिनिर्वाण दिनाच्या नावाखाली महानगरपालिका सेवा न देता व्यवसाय करत आहे।